शिवसेना ठाकरे पक्षाकडून चलो कामाख्याचे बॅनर बदल घडणार होणार असे ठाकरे बॅनर लागले. असं शेवटचा प्रश्न. मी काही बघितलं नाही तर काय लावा म्हणा बॅनर. आता जसे निवडणुका येतील तसं वेगवेगळ्या घोषणांचे बॅनर लागणार आहेत. काय सर्वांना आमच्या ज्या शुभेच्छा आहेत. आम्हालाही सगळ्यांना वाटतं का वाटू नये. आपल्या पक्षाचा जो काही नेता आहे त्याला जास्तीत जास्त मोठ्या पदावर गेलं पाहिजे अशी अपेक्षा केली तर काय वाईट आहे. सगळ्या पक्षांना असं वाटतं. ते आण्विक केंद्र त्याच्यावर अमेरिकेने एअर स्ट्राईक केलं. अमेरिकेचे प्रेसिडेंट जे आहेत मला असं वाटतं त्यांनी तशा प्रकारचं जे आहे काहीतरी घडणार या संदर्भामध्ये भाष्य केलेलंच होतं. आता हे युद्ध जेवढा लवकर थांबेल तेवढं चांगलं होईल. युद्धामध्ये कुणाचाही फायदा होत नाही, त्या देशांचाही फायदा होत नाही आणि त्या देशावर अवलंबून असलेले इतर काही देश असतात कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांना सुद्धा त्रास होतो. मी तर एवढंच म्हणेन की जेवढा लवकर हे युद्ध थांबेल तेवढं जगावर सगळ्यांचे उपकार होतील. उगीच जर ते युद्ध जर वाढत जर गेलं काय आणि पहिलं महायुद्ध झालं, काय झालं दुसरं महायुद्ध, तर तिसऱ्या महायुद्धाचं जे आहे चव जगाने चाखू नये असं मला वाटतं. भास्कर जाधव हे आमचे मित्र आहेत. शिवसेनेपासूनचे मित्र आहेत. राष्ट्रवादीमध्ये ते अध्यक्ष होते, प्रांताध्यक्ष, मंत्रीसुद्धा होते. अजून त्यांचं राजकारणातलं काम थांबवावं असं त्यांचं वय नाही आहे. मित्र म्हणून तर मी हेच सांगेन की ठीक आहे, राजकारणात चढ उतार होत असतात, सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही, म्हणून राजकारण एकदम सोडून देणं असं तुम्ही जाहीर करणं हे काही मनाला पटत नाही. मी एवढंच सांगेन की राजकारणापासून निवृत्त होऊ नका. खरं तर राजकारणातल्या तुमच्या माझ्या माणसाला ज्यांना सामाजिक काम करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे, त्यांना घरी बसणंसुद्धा शक्य नाही आहे. त्यामुळे समाजकार्य, राजकारण जे आहे हे आता शेवटपर्यंत आपल्याला करावं लागणार आहे. अडचणी येतात, जातात सुद्धा, सुटतात. ठीक आहे, आता कधी काळी जे आहेत आम्ही काही निर्णय घेतले, त्यांनी काय निर्णय घेतले, काही निर्णय हे बरोबर असतात, काही निर्णय हे नंतर आपल्याला वाटतं की आपलं चुकलं. काय मलासुद्धा अनेक लोक असं म्हणतात, अरे शिवसेनेत असते तुम्ही तर बाळासाहेब तुम्हाला मुख्यमंत्री करणार होते. काँग्रेसवाले म्हणतात तुम्ही गेले नसते जर 99 सालामध्ये पवारसाहेबांबरोबर तर तुम्हीच मुख्यमंत्री होणार. ठीक आहे ना. काय तर या सगळ्या गोष्टी अप डाऊन ज्या होत असतात, मग पुढे जे आहे ते आपण काम करत राहायचं असतं. असं झालं असतं तर काय झालं असतं, तसं झालं तर काय. आता त्याची चर्चा करून उपयोग नाही ना. आता ते ठीक आहे, कारण या सगळ्यांनी जे आहे ना थोडंसं तरी एकमेकावर टीका करत असताना त्याला काही सीमा ठेवली पाहिजे, काही थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे. आपण कुठपर्यंत बोलायला पाहिजे, कुणावर आरोप करायला पाहिजे. मला तरी स्वतःला काही असं काही वाटत नाही. मी शिवसेनेत होतो त्यावेळेला मासाहेब पण होत्या, या पण रश्मी बहिणी पण तिथे आलेल्या होत्या लग्न होऊन. मला तर कधी काय तसं काय मला तरी वाटलं नाही. मासाहेब तर करतच नव्हत्या कधीच, परंतु ह्याही कधी त्यांनी असा काही हस्तक्षेप केल्याचं मला आठवत नाही. आणि सध्या मी शिवसेनेत नसल्यामुळे मी त्याच्यावर काय सांगणार. माझा अनुभव मी सांगितला. काय सांगू, निवडणुका मी सांगितलं निवडणुकीत जसे येतील तसे बॅनर बाजीला, भाषण बाजीला, आरोप प्रत्यारोपांना हे वाढणारच आहेत. तुमची पण करमणूक होईल, लोकांची पण करमणूक होणार आहे. पण त्यातून जे आहे लोक ठरवणार आहे की कुणाला महानगरपालिकेमध्ये यश द्यावं, कुणाला लांब ठेवावं. पब्लिक सब जानती है. तर बघू आता काय होतं ते.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.